दत्तपुत्र हनुमंतरायाला छोटे मंडळीच्या चरणी नतमस्तक होऊन गावभरा वर्णन करू लागले. सांगितलं सुग्रीव आणि रामा मारुती गेलेले आहेत आणि इथं सर्व त्यांना प्रकार माहित आहे. एका क्षणात येतील असं बोलू लागले. आधीच हनुमान घेतला पुढची पर्वत सबळ हे कोणिया वानर पाळ एक सह्य पळाले. हनुमंतरायाचं आगमन होताच मायबाप असणारा सर्व वानर आणि आपली जागा सोडली. का तर आम्ही जातो आमच्या गावात. दुकानदारांनी सांगितलं आपला येळ थोडा आहे बरं. मग काय झालं? येती रंगीली कंदरे येती पर्वताची करे येती समुद्राची तीरे वेगवंताला पळाले. सर्व वानर असणार जीवाच्या भीतीनं सर्वांनी असणार डोंगराच्या पलीकड गेले. काय गेले मायबाप? सर्वात प्यारा जीव आहे. मग काय झालं? एक गाणे कपाटी एक गाणे त्रिपुटी एक झाडा घातली मिठी एक संकटी पडी. वानर गेले मायबाप असणार. गेल्याच्या नंतर मारुतीचा जो वेग होता काही नसणारा झाडाला पकडलं, काही पर्वताच्या बाजूला जाऊन थांबले. मग आणि काय झालं? एक भरले दस दिशा एकाचा दाटला घसा एका बोलवेला सहसा एकी विश्वसा चांदिला. आता मायबाप वानर भीतीच्या माध्यमातून त्र्यंबक महाराज वानर घाबरले. आणि घाबरल्या माणसाला बोलता येत नाही. घाबरले म्हणजे त्याचा अर्थ आताच्या काळामध्ये वानराची बीपी वाढली. मग काय झालं? एक सरसावले युद्धाची एक वृक्षाचे हातवशी एक घेवली पर्वताची समुखरणाची चाली रे. मग काही मारत असणारे काही वानर खतरनाक होते. त्याच्यामध्ये कोणासारखे होते? आमच्या प्रबळीच्या दुकानदारासारखे होते. ते म्हणजे आपण इथं बघायला झालो का? काही ना हातात पर्वत घेतले आणि पर्वत घेऊन काय म्हणू लागले? एकी वरीला मुष्टी दात खाती कलकलाटी एकी वरी पुच्चाती ध्यासुर दृष्टी देखोनी. गोबरा माता तसे नाना साधनाच्या केल्या. खंडपटा प्रत्येकाने प्रयत्न केला. कशासाठी? आपला आपण जीव बचवण्यासाठी. मग काय झालं? वानर महाभय भिका अंतरिक्षी काय दिसत झाले विस्मित सकळीत. प्रत्येकानं समोर गेले, मागं दृष्टी टाकली, शिवावलोकन केलं मायबाप. मग प्रत्येकाच्या दृष्टीला काय दिसलं? आता मायबाप तो जगाचा मालक होता. तो गोबरायानं सांगितलं आता माझा दृष्टी देगा पांडुरंग माहे बाप्पा. मग काय झालं? देखोनी कपिता कांत क्रोधे झाला क्रोधान्वित चाप करोनी सचित काय क्रोधकार रघुवीरा. देवाने बघितलं, देवाला ओळखलं. देव का मायबाप न सांगता तुम्हाकडे येते अंतरा. पण देवानी लटकत हातामध्ये काय घेतलं? धनुष्य बाण घेतला. आता गुरुजीला मी लई लहानपणापासून ओळखतो. का तर मरक्रम महाराजाच्या काळामध्ये तुमच्या सोबत मी वारीला होतो. त्या काळात मायबाप असणार 3 प्रल्हाद होते. प्रल्हाद महाराज घटांगरेकर होते, प्रल्हाद महाराज ऋषी पुत्र होते, प्रल्हाद फले होते आणि एक प्रल्हाद महाराज भेंडेवाडीकर एक होते आणि एक मेंदवाडीकर उत्तम महाराज मेंदवाडीकर. का तर मायबाप ज्यांचा आवडता देव, ज्यांना देव आवडतो ना मग त्याला जगात काही आवडत नाही. मग हा देव आहे. देवा करताच सर्व वानर आलेले. मग त्या देवाने काय केलं?
सांगितलं हा भीमरूपी मरुद्राचा अवतार आहे आणि देवाने रूप धारण केलं. भगवंतांनी सांगितलं हा माझ्या वानराला मारायला आलेला आहे ना. मग देवाने काय केलं? तसं हा हनुमंत देवाच्या
आठवण येते काय नाही हे गुरुजी तुम्ही नंबर 1 केलं दुकानदार का तर एवढे माणसं खूप वेळ चालू बघायला मिळाले नाही का तर नंबर 1 वातावरण आहे का तर पुन्हा तुम्ही YouTube लावलं गुरुजीला बी बोलवलं चांगली गोष्ट आहे का तर दरवर्षी असाच कार्यक्रम करता का तर सुंदर वाटलं दिवसा कोणाला झोप यायची गरज नाही मस्त आनंद आहे बघा का तर हा सुख सोहळा सुवर्णीने आनंदाचा प्रतीक आहे मायबाप कंठेश्वरकरांचं का तर भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय आज भाग्य उदयाला लाभलं गुरुजीचं दर्शन आपल्याला मग आणि काममंत्र्या काय सांगू लागले बाबा सगळे पर्वतासहित आलो नंदीग्रामापर्यंत देखीला बंधू भरत जैसा मूर्तिमंत मग नंदीग्रामाच्या ठिकाणी गेल्यावर जसा भरत तसा राम का तर दोन्ही सारखे सारखे वर्म जाणीतो बालिके का तर राम आणि भरत सारखेच आणि काय सांगू लागले रामा ब्रह्मे ब्रह्मदेव माझे चित्त क्रोधावेश आलाकेत सौमित्र सांगोलित मवित येते रघुनाथ काला सांगू लागले दोन्ही सारखे माझ्या मनाला वाटलं राम या ठिकाणी का आले लक्ष्मणाला सोडून असा आप भरवस माझ्या मनाला झाला आणि काय सांगितलं आ विचारी मी वानर बोल पडिलो खरखर आपीची गटाला जात्र हे रघुवीर क्षमा करो बरं रामा एवढं बोललो ना याच्याबद्दल मला क्षमा असाय बरं का तर मी आई विचारी आहे मला काही कळत नाही म्हणजे किती लिंक आहे का तर तुकोबर आहे म्हणजे तसं लहानपणा देगा देवा आणि काय सांगितलं भरत प्रेमा आपुट प्रेमे लोभनेचे चित्त देह ज्ञान संभाळित प्रेमे जुनत सर्वदा भरताचं प्रेम एवढं होतं का तर भ्रते भक्ती विस्तारली जसं श्री संत महात्मा महाराजांनी जसा भक्तीचा विस्तार केला तसाच भरतानी केला का तर